करायची हे तर माझं अगदी खूप छान ठरलेलं आहे, ठरलेलं होतं. आणि मला सांगते त्याचा इतका सुंदर उपयोग झाला, कारण मी त्या मुलीला पहिल्याच दिवशी म्हटलं आल्यानंतर, की तुला हातपाय प्रार्थना करतेस ना, चल आपण आज एक प्रार्थनाच म्हणूया. तुला कुठली येते? तू बघितलं अशी, तू वाचलेस पुस्तक, तर त्यातले हे वाक्य मी जस्ट सांगतेय. तर तिने काही एक प्रार्थना सांगितली. मी म्हटलं चल फक्त आपण ती मोठी आणि शांत आणि स्वस्त म्हणायची. मला जो तिच्यात बेनिफिट हवा होता तो निदान थोडासा सुरू झाला. आणि ह्याच्याबरोबर ना ललिता, मी एक 8 तास हे घेतले. म्हणजे हा जो एक इंटरव्हेन्शन प्रोग्राम 8 ऍक्टिव्हिटीज जो केला, ज्याला मी गोल्डन इंटरव्हेन्शन प्रोग्राम असं नाव दिलं. त्याच्या बरोबर एक मी 8 टास्क, म्हणजे काहीतरी 8 प्रत्येक वेळेला प्रत्येक सेशनला, कारण मी 8 सेशनचा हा प्रोग्राम तयार केला. मला लक्षात आलं की एक 6-7 नंतर 5-6-7 नंतर ती जरा स्थिरावायला लागली. 7ला ती छान स्थिरावली. 8ला जरा पुढचं झालं की आता समुपदेशनाची गरज आहे बरं का तुला, इथे आपल्याला थांबायचं नाहीये, कारण हा उपचार जो आहे हा टेम्पररी आहे, कदाचित टेम्पररी राहू शकतो. सो आता परमनंट पुढे जाण्यासाठी, आपल्याला चांगल्या दृष्टीने जाण्यासाठी आपल्याला आता समुपदेशनाची गरज आहे, हे 8व्यात सांगितलं गेलं. आणि तिला म्हटलं आपल्याला 9वं एक सेशन अजून करायचंय, आणि त्याच्यामध्ये क्लोजर हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे की जो मी एका दुसऱ्या रिसर्च पेपर मध्ये वाचला होता अमेरिकेच्या, की कुठल्याही गोष्टीला क्लोजर पाहिजे. आता क्लोजर काय काय प्रकारचं, तर आपल्याला आलेल्या संकटाचे क्लोजर. कोणी माणूस घरातलं गेलं की त्याला सगळी शेजार पाजारची मदत करतात वगैरे, मग दहावं होतं, जे काय होतं ते 13व्याला त्या घर हे त्या आता क्लोजर, या दुःखाचं क्लोजर करण्यासाठी ते 13वा सेरेमनी असतो, की आता तुमचं जे सुतक असेल किंवा आता ते तुमचं दुःख, त्यातनं तुम्ही बाहेर या आणि तुमचं नेहमीचं जीवन तुम्ही सुरू करा. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. तो हे पण एका 13वं असं म्हटलं आपण, तर ते पण एका प्रकारचं क्लोजर आहे, की दुःखाचं क्लोजर. बरोबर आहे. सो ही संकल्पना मी इथे वापरली, की प्रश्नाचं क्लोजर. किंवा डिवोर्स केसेस मध्ये असेल आणि डिवोर्स झाल्यानंतर आलं असेल तर नात्याचं क्लोजर. आणि ते क्लोजर हे कुठेही मानसिक व्रण किंवा चुकीचे नकारात्मक विचार, म्हणजे राग, द्वेष, त्याचा सूड घेण्याची बुद्धी, हे सगळ्याचं क्लोजर करायचं इथे आणि मन नितळ करायचं. हा एक 9वा आपला सेशन आहे. क्लोजर खूप महत्वाचं आहे, नाहीतर माणूस पुढे जात नाही, अडकून राहतो त्याच विचारांमध्ये. खरंच आहे. आणि ते तात्पुरतं होतं किती वेळेला, की चला आता झालंय ना, चला आता झालंय ना, हो जाऊया पुढे, असं होतं. बरोबर. आणि मग खूप काही काळानंतर, खूप म्हणजे खूप काळानंतर, कित्येक वर्षानंतर सुद्धा कधीतरी अगदी छोट्याशा प्रसंगाने, किंचितच्या प्रसंगाने तो एवढा मोठा ट्रिगर होऊन जातो की पुढचं आयुष्य खूप नासून जातो. बरोबर. सो हे खूप महत्वाचे आहे, हे उपचार खूप महत्वाचे. पुस्तक लेखनाकडे कशी काय तू आलीस? माझे पहिले केस पूर्ण छान झाली, नंतर मग बऱ्याच केसेस अशा मी हँडल केल्या आणि त्या खूप छान व्हायला लागल्या. आणि मला असं वाटलं की आता ह्याला ना कुठेतरी एक एस्टॅब्लिश करायला पाहिजे हे कॉन्सेप्ट. तोपर्यंत ना ललिता मी फक्त MA होते, MA सायकोलॉजी होती. आता मला वाटलं की ह्या विषयामध्ये मी जरा PhD घ्यावी, सायकोलॉजिकल फर्स्ट एड इन ट्रॉमॅटिक सिच्युएशन याच विषयात मला PhD करायची. पण मला इतका गाईड पण सुंदर मिळाला, मुंबईची आहे डॉक्टर अनिता कुमार, आणि त्यांनी मला सांगितलं प्रतिभा हा विषय मला माहिती नाहीये, पण मला तुझं गाईड व्हायला आवडेल, कारण मी तुझ्या बरोबरच ग्रो होणार आहे या विषयात. वायवाच्या वेळेला दुसरे येतात तुमचा हे घ्यायला, वायवा घ्यायला, तेव्हा राजस्थानचे एक आले होते, राजस्थान युनिव्हर्सिटी, दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणाले की या तिथे शेवट असं म्हणतात की वायवा संपल्यानंतर सो डॉक्टर प्रतिभा देशपांडे म्हणजे तुम्हाला डिक्लेअर करतात किंवा डॉक्टर. त्यांनी पहिला वाक्य ते म्हणलं की प्रॉमिस मी की यू विल राईट अ बुक ऑन दिस. आज ही खूप संकल्पना सगळ्यांमध्ये पोचायला पाहिजे, यायला पाहिजे. सकाळची मी जोडलेली आहे, सकाळ फाउंडेशनची,
ओके. त्यांच्याबरोबर मी एक पुस्तक केलं होतं तोपर्यंत, एक बायोग्राफी केली होती एका मुलीची. तर त्यांच्याशी मी बोलताना म्हटलं की असं असं माझा पीएचडीचा. ते म्हणाले झालं आत्ता कॉन्ट्रॅक्ट करून संपलं, मला हवंय ते पुस्तक. आता हा पुस्तकाचा सुखद प्रवास आहे. किती लोकांचं सहकार्य असतं आणि ब्लेसिंग्स, आशीर्वाद असतात. तर मी म्हणेन माझं एवढंच खरं क्रेडिट आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी कॅरियर आहे फक्त. आई वडिलांनी दिले ते संस्कार माझ्या ह्याच्यात आले. म्हणजे जे मी इंटरव्हेन्शन प्रोग्राम केलाय ते 8ही जी गोष्टी आहेत त्या 8ही गोष्टींचं कंडिशनिंग माझ्या आई बाबांनी माझ्या मनात रुजवलं होतं. बरोबर. सो हे माझे संस्कार होते त्यांचे. हो. सो माझा ऍक्च्युली तिथपासनच मग माझे सगळे गुरु असतील, माझे शाळेतले टीचर असतील, कॉलेज, म्हणजे माझा सगळा अखंड प्रवास तिथपर्यंत जो झाला ना ग, तो सगळा ह्याच दिशेने होता ना ग. बरोबर. म्हणजे हे असं म्हणायला हरकत नाही की माझ्या संस्कारांचं हे सार होतं हे पुस्तक. हो. हो. त्याच्यानंतर पीएचडी करताना तर असंख्य लोक होती, किती मैत्रिणी मिळाल्या या विषयातल्या, कितीने मला शिकवलं, कितीना मी शिकवलं. माझे सीकर्स सगळे, म्हणजे साधक माझे सगळे, हो. की त्या साधकांचं तर मला प्रत्येक साधक वेगळा होता. असं प्रत्येक साधक मला काहीतरी शिकवत होता. ओके नाही. बरं हे मी गंमत म्हणजे तुला सांगते, कोरोनाच्या काळात केलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याचाही खूप मोठा सहभाग त्याच्यामध्ये आहे. निश्चितच. कारण ही यूज टू गिव्ह मी कंपनी. नंतर कोरोना नंतर माझ्या सर्वंट्सचा ह्याच्यामध्ये सहभाग होता. त्या म्हणायच्या नाही मॅडम बाई तुम्ही करा, आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला सगळं करून देतो. त्यांचा सहभाग होता. म्हणजे मी कुणाकुणाची नावं घेऊ, सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजे. सकाळनी तर एवढा सपोर्ट दिला, म्हणजे बेस्ट सपोर्ट मला सकाळकडनं मिळाला. की मी जे लिहिलं त्याच्यात कुठेही फारसं कट न करता, माझ्याशी फार हे नको ते नको न करता, माझ्यावर 100% ट्रस्ट ठेवून त्यांनी केलं. त्याच्यानंतर माझे एडिटर्स आहेत, एडिटर्सनी माझं खूप छान एडिटिंग केलं त्याचं. प्रतिभा, तुझं पुस्तक मराठीत आधी आलं आणि मग इंग्लिशमध्ये आलं ना? पण मराठीचं नाव थोडं वेगळं आणि इंग्लिशचं थोडं वेगळं, तर ते सांग ना आम्हाला त्याची गोष्ट. त्याची पण एक खूप मस्त गोष्ट आहे आणि मला ते खूप म्हणजे असं वाटतं की जर मला ही व्यक्ती नंतर भेटली असती तर कदाचित मराठीचं नाव सुद्धा मी बदललं असतं. मराठीचं नाव स्ट्रेट होतं. ऍक्च्युली ना ते मानसिक पेक्षा खूप करेक्ट वर्ड आहे त्याचा, मानसशास्त्रीय प्रथमोपचार. ओके. मानस म्हणजे मानसिक म्हणजे मन, आणि शास्त्र त्याच्यामध्ये शास्त्र, इट्स एव्हरीथिंग इज सायन्स देअर. कुठलीही गोष्ट अशी नाहीये की त्याच्यात विदाउट सायन्स आहे. आपल्या शरीरात या प्रत्येक गोष्टीने काय घडतं हे सायन्स आहे त्याच्या मागचं. ओके. सो मला असं नाव हवं होतं, तर म्हणून मी आधी दिलं होतं मानसशास्त्रीय प्रथमोपचार. पण नंतर मग जरा असं वाटलं की शास्त्रीय शब्द आयला की कॉमन माणूस घाबरत होतो, म्हणतो नको बाबा हे ना हे अभ्यासाचं पुस्तक आहे. मग असं झालं की नको, मग आपण मानसिक प्रथमोपचार असं नाव देऊया, आणि ते सगळ्यांना आवडलं. ओके. आणि ते म्हणजे बघा त्याच्यात कसं आहे की ऍक्च्युली हा मानसिक प्रथमोपचार हा काउन्सिलिंगच्या आधीच आहे. ओके. सो कुठेतरी असं आलं असतं ना त्याच्यामध्ये की हे काउन्सिलर कडे जाण्याच्या आधी, हा कन्सेप्ट आहे त्यातला खरं, पण तो खूप हायलाइट करावा असा तेव्हा वाटला नाही. त्यामुळे मराठीचं नाव मानसिक प्रथमोपचार झालं. ओके. खूप झालं पुस्तक, ते प्रचलित झालं, खूप आवडलं. त्याच्यानंतर लोकांना अवेअरनेस यायला लागला की अरे येस, माझ्याकडे मागचं काहीतरी रुतलेलं आहे ते मी काढू शकते. म्हणजे माझ्याकडे लोक यायला लागली असं की अहो ती 85 पानावरची केस आहे ना ती माझी आहे, 5 पानावरची केस आहे ना ती माझी आहे, असं करून लोक यायला लागले आणि खूप चांगलं चालायला लागल्यानंतर सकाळ म्हणलं की आता इंग्लिश द्या ना आम्हाला. माझी एक स्टुडंट, म्हणजे माझी एक ऍक्च्युली काउन्सिलिंगला चाललेली, प्रथमोपचार जिने घेतला तिने, ती एक माझीच साधक, तिने सांगितलं की माझ्या हे मला तुम्ही मराठीत केलं हे सगळं मला कळलं, पण मला माझ्या फ्रेंड्सना मला इंग्लिश मध्ये आवडेल हो हे. पहिलं तिने शब्दशः ट्रान्सलेशन केलं
बरं. आणि नंतर मग मी माझ्या शब्दात ते सगळं केलं. आणि हो. ते जेव्हा सकाळला दिलं तेव्हा तिथे जी होती इंग्लिशची जी एक होती हं. ती म्हणाली की आपण ह्याचं नाव जरा असं वेगळं घेऊया का. मी म्हटलं मला जरा काहीतरी वेगळं पाहिजे. बिफोर काउन्सिलिंग असं काहीतरी पाहिजे. हं. ही काउन्सिलिंगच्या आधीची उपचार पद्धती आणि म्हणून इंग्लिशचं नाव हे बिफोर यू फाइंड अ काउन्सिलर झालं आणि ते खूप अरे आवडलं. वाह! पण ही दोन्ही नावं अप्रोप्रिएट झाली त्या हो. पुस्तकासाठी. साधक आणि मार्गदर्शक अशा 2 संकल्पना तू वापरल्या आहेस हो 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 तुझ्या या पुस्तकामध्ये. हो तर आपण एरवी कसं समुपदेशक हा शब्द जास्त ऐकायला मिळतो, नाही बरोबर का? तर मग हे शब्द कसे तू वापरायचे ठरवलेस ते सांग? करेक्ट. आता ना मी साधक का वापरलं हे आधी सांगते. हं. जे सायकोलॉजिकल फर्स्ट एड घेतात हं. त्यांना सीकर म्हणतात. हे मी त्या हो. कोर्समध्ये शिकले. सीकर हं. म्हणजे त्यांना काहीतरी हवंय. हं. ओके. ते हं. सीकर हु इज सीकर की ही वॉन्ट सम नॉलेज फ्रॉम द गुरु. हं. त्यांना सीकर म्हणतात. बरं. आणि त्या कोर्समध्ये जे देतात त्यांना गिवर म्हणायचं. हो. हं. म्हणजे गिवर आणि सीकर हे दोन शब्द तिथे प्रचलित आहेत की जे देतात ते गिवर, जे घेतात ते सीकर. हे इंग्लिश मध्ये फिट झालं. मराठीत काय ग म्हणणार त्याला. आता हे बघा, आता आपण पहिलं सीकर बघूया. हं. हे मराठीत जनरली काउन्सिलिंग मध्ये येणाऱ्या जे येतात त्यांना मला असं वाटतं की खूप छान शब्द नाहीये मराठीत. कारण काही लोक म्हणतात क्लायंट आला होता माझा, हो. काही लोक म्हणतात की पीडित आला होता. मला हं. नाही, दे आर नॉट क्लायंट्स, दे आर नॉट पेशंट हं. आणि दे आर नॉट पेशंट्स. तुम्ही हो. फिजिकल डॉक्टरकडे जातात तेव्हा ते पेशंट असतात. मानसिककडे दे आर नॉट पेशंट्स. हं. त्यांना काय म्हणायचं, तर मी म्हटलं सीकरला काय म्हणतात मराठीत, साधक. हं. जे येणारे असतात त्यांना काहीतरी हवं असतं आपल्या गुरुकडनं, मार्गदर्शकाकडनं, आणि म्हणून त्याला मी साधक म्हणते. आता गिव्हरचं जेव्हा करायची वेळ आली ना तेव्हा गिव्हरचा शब्दशः मिनिंग दाता होतो. हं. पण दाता म्हणजे काहीतरी उपकार केल्याची भावना आहे हो. दाता, देणारा. बरं. हो. मला असं वाटतं आम्ही काही देत नाही. हं. तर मला काउन्सिलर पण म्हणायचं नव्हतं, समुपदेशक. हं. कारण हे हो. काउन्सिलिंग नाहीये, हो. वेगळी उपचार पद्धती आहे. मग काय होईल की मग मला असं वाटलं की या कोणतरी गोंधळलेला असला की आपण हं. त्याला काय करतो की आपण त्याला वाट दाखवतो. हो. आणि मग वाट दाखवणारा कोण, तर मार्गदर्शक. म्हणून मग मी तिथे मार्गदर्शक शब्द वापरला. मस्त. आणि हं. मला असं वाटतं आता मी ह्याच्याही पुढे सगळ्यांनाच म्हणजे हं. समुपदेशकाला किंवा मी ह्याला सगळ्यांना मी मार्गदर्शक हा शब्द वापरते. हो. तो आणि जास्त समर्पक वाटतो मला. खूप समर्थक वाटतो कारण काउन्सिलर काय करतो ग, मार्गदर्शन करतो. लाईक बाय द वे, इकडे जाता जाता एक हं. छोटस सांगते की हो. खरा काउन्सिलर असतो ना ते कधी उपदेश देत नाही, सल्ले देत नाही. हं. हं. तो त्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, त्याला पडलेल्या बरोबर. साधकाला प्रश्नाला आलेल्या उत्तरं देत नाही. हं. तर त्याला त्या उत्तर स्वतःची स्वतः मिळवण्यासाठी तो त्याला तयार करतो. हं. तो खरा काउन्सिलर असतो, तो खरा मार्गदर्शक असतो. हं. या नोट बरोबर. तर मला इथे तुझ्या या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करावं लागेल. ही उपचार पद्धती आहे ना, ही हं. अगदी म्हटलं तर 1 वर्षापासूनच्या मुलासाठी आहे. हो. 1 वर्षाचा मुलगा ते म्हणजे जन्म ते मृत्यू असं आपण म्हणू शकतो. अच्छा. बरं. कारण मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे ट्रॉमेमध्ये असतात ग, हो. नाही का. म्हणजे बघ बरोबर. आता इथे एक गंमत कशी असते बघ, लहान मुल पडलं ना, अगदी लहान मुलं हं. म्हणजे हो. तेव्हा त्याला कळायला लागतं जरा काहीतरी, आणि ती 4-5 वर्षापर्यंत असं आपण धरूया. ते पडलं ना की रडतं जेव्हा, तेव्हा आई त्याला कशी सांत्वन करते, सांत्वन कसं करते त्याचं सांग. ती जिथे पडले त्या जागेला मारते आणि तिला सांगते, हात रे, पाडलंस का माझ्या बाळाला, म्हणते की नाही. हो. बरोबर. आणि मग ते बाळाला लक्षात येतं की नाही बाबा, आपला दोष नाहीये, हे हे या जागेमुळे झालेलं, आणि ते हसतं. कारण हे जरा सगळा आविर्भाव असा सगळा गमती गमतीचा होतो. बरोबर. ते बरोबर. एक प्रकारची प्रथमोपचार आहे त्याला शांत बरोबर. करण्यासाठी. तर बरोबर. ते काय काळजी घ्यायला पाहिजे माहितीये का त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आता विषय हं. हा नाहीये पण निघाला म्हणून मी सांगते. हो. एक वय असं आहे की ते हातरे सोडून द्यायला पाहिजे. कारण हं. ह्याच्यात आपण काय करतोय की तो पडलाय, धडपडलाय, त्याचा हं. ब्लेम आपण दुसऱ्यावर देतोय. हो. हो. हो की नाही? बरोबर. पण ते तात्पुरतं सांत्वन आहे. हो.
तो जेव्हा मोठा होईल तेव्हा हे सांत्वन करून नंतर त्याला जेव्हा तो शांत होईल तेव्हा त्याला सांगायला पाहिजे की अरे तू धडपडलास होतास ना म्हणून तू पडलास. दॅट इज अ समुपदेश. संकल्पना बदलत जातात बदलत वयाप्रमाणे. जातात. म्हणजे मी नेहमी म्हणते माझ्याकडे छोट्या मुलांना घेऊन आले की अरे तू मुलं रडायला लागली ना खूप 7-8 वर्ष पहिलं त्यांना इथे धरा टच. टच. इथे आपल्या ह्याच्यात टचला खूप महत्व आहे. आपण लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. बरं. इथे त्याला छातीशी धरा. पॉइंट्स असतात. इथे धरा, इथे धरा, इथे त्याला करा, इथे करा, हात ठेवा आणि इथे धरा. हे पॉइंट्स आहेत की जे तेव्हा ते शांत होतं. तेव्हा मानसिक प्रथमोपचारामध्ये टचला खूप महत्व आहे. ऑफकोर्स तो टच कसा, कधी, केव्हा आणि कोणी द्यायचा हे पण आपण प्रत्येकाच्या बाबत ही लागू होणार नाही. नाही, बरोबर. अनेक प्रकरणांमधून तू वेगवेगळ्या मानसिक समस्या, आघात सगळं तू उलगडून सांगितलेलं आहेस आणि त्याच्यावर काम कसं करायचं हेही सांगितलेलं आहेस केस स्टडीच्या स्वरूपात. पण तुला आपल्या श्रोत्यांना काही असं सांगायचं आहे तुझं म्हणून खास? अरे मला तर एक खूप गोष्ट सांगायला आवडेल की जी मी इथे लिहिलेली नाही. हा, सांग. गंमत बघा म्हणजे की माझ्याकडे जेव्हा फोन करून येतात कोणीही म्हणजे मी फक्त मानसिक प्रथमोपचाराच्याच बाबत करत नाही. मी हे समुपदेशनाच्या बाबत सुद्धा ही गोष्ट करते. माझ्याकडे येतात. आता मी डॉक्टर म्हणतात, कधी कोणी मॅडम म्हणतात मला. सो जनरली लोक मॅडम आणि डॉक्टर हा शब्द जास्त वापरतात. पहिलं सेशन होतं. पहिलं सेशन तर नुसतं लिसनिंग असतं, ऐकणं असतं, समजून घेणं असतं. काउन्सिलरनी ते समजून घेणं असतं. पहिलं सेशन झाल्यानंतर मी त्यांना सांगते की आता आपण ह्याच्या पुढची सेशन कल्पना देतात ना जनरली की किती सेशन्स आपल्याला करायला लागतील, काय करायला लागतील, कसं करायला लागतील. तेव्हा मी त्यांना एक गोष्ट खूप आवर्जून सांगते की जी मी ऍक्च्युली सुरू केली मानसिक प्रथमोपचारापासून, आता मी ती संकल्पना सगळीकडे वापरते. त्यांना मी सांगते डॉक्टर माझी पदवी आहे, मॅडम माझं नाव नाही, माझं नाव प्रतिभा आहे. आता ह्याच्या पुढे मी तुमची मार्गदर्शक आहे. असं काही विशेष नाहीये की मी तुम्हाला खूप काही मोठं मोठं सांगणार आहे. मी या विषयात मी तज्ञ म्हणून मी आता आपल्या नात्यामध्ये मी मोठी आहे. काय तुमच्या विषयातल्या तज्ञामध्ये मी तुमच्याकडे आले तर तुम्ही माझे सर व्हा. सो आपण हे मॅडम वगैरे नको म्हणूया. आपण काहीतरी त्याला मावशी म्हणा किंवा ताई म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा, ते तुम्ही म्हणा मला. आणि सांगते ग की इथे मी जिंकते त्या लोक. जिंकते म्हणजे कसं जिंकते की जे अरे आता आपल्याला पुढे व्यक्त जे काय व्हायचंय ना ते आपल्या एका मोठ्या बहिणी बरोबर, ताई बरोबर व्हायचे किंवा मावशी बरोबर व्हायचे. आणि मग लिटरली ललिता असं खूपदा होतं की असं म्हटल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं. ते म्हणतात आम्हाला प्लीज तुम्हाला नमस्कार करायचा आहे, तुम्ही आता माझ्या मावशी आहात, ताई आहात. म्हणजे ते त्यांच्यावरच सोडते की तुम्हाला ताई म्हणायचंय, मावशी म्हणायचंय. किंवा नुसतं जे सिनियर असतात त्यांना मी बायका, त्यांना सांगते तुम्ही मला नुसतं प्रतिभा म्हटलं, माझी मैत्रीण आहे तुमची, आपण समवयस्क आहोत, फक्त या विषयातलं मला थोडस जास्त कळतं म्हणून मी आता या खुर्चीत आहे. आणि आमच्या खुर्च्या सेम असतात, ते मी लिहिलंय पुस्तकामध्ये. तर मी त्यांना ताई किंवा हे म्हणायला सांगते. आणि मला खरंच असं वाटतं की मग आम्ही एका लेवलला येतो, त्याने ती जवळीक निर्माण होते. जवळीक निर्माण होते आणि त्यांना असं वाटतं की हे आपल्याला वाचवणार आहे. म्हणजे पहिल्या 1-2 सेशन मध्ये ना खरंच असं वाटतं की हा आपल्याला वाचवणार आहे बाबा असं. सो हे मला आवडतं. आणि हे बघ, हे फक्त भारतीय आहे बरं का. हो. कारण अमेरिकेमध्ये मी बघितलेलं आहे. मी अमेरिकेचं नाव घेते कारण मी अमेरिकेला सुद्धा जाते. मी बघितलंय थोडस की ते आंटी अंकल वर येत नाही, ते मॅडम आणि डॉक्टरवरच असतात. किंवा मग पर्सनल नावाने हाक लागतात, हे पण असतं. आणि एक लास्ट टिप सगळ्यांना की मानसिक प्रथमोपचार हा प्रत्येकाला शिकता येतो. तो आपण शिकवलेला आहे पुस्तकामध्ये. त्याच्यासाठी कुठल्याही मार्गदर्शकाची गरज नसते. ही स्वतः सुद्धा किंवा घरातली एखादी व्यक्ती हे शिकू शकते आणि त्या फॅमिलीचा ती आधारस्तंभ होऊ शकते. फक्त हे रॉंग होत नाही ना
याच्यासाठी जी व्यक्ती मानसिक त्रासात असते तो क्षण खूप हळवा असतो. तिला त्यावेळेला काय दुखावलं जाईल, कुठल्या शब्दांनी दुखावलं जाईल हे आपल्याला नाही सांगता येत. आणि म्हणून त्याच्यामध्ये की शक्य तितकं तज्ञाकडे जा, आणि नाही तर आपण हा शिकून घ्या, हा शिकता येतो आणि आपण शिकवलेला आहे पुस्तकात. प्रतिभा, तू किती छान माहिती सांगितलीस आणि मला नाही वाटत की एका पॉडकास्ट मध्ये हा विषय पूर्ण होण्यासारखा आहे. त्यामुळे आपण माझी पुन्हा खूप मनापासूनची इच्छा आहे की कुणालाही काउन्सिलरकडे जाण्याची गरज भासू नये, आणि तसं होऊ शकतं बरं का. काउन्सिलर सुद्धा काय काहीतरी ट्रेनिंग घेऊनच येतो ना काउन्सिलरच्या सीट हो. मध्ये. सो तसं प्रत्येक जण आपल्या काउन्सिलरच्या सीट मध्ये बसू शकतो. बरोबर. आणि आपल्या पुढच्या पुस्तकातनं हा हा प्रयत्न हाच होणार आहे की कुणालाही काउन्सिलिंग कडे जाण्याची फारशी गरज पडणार नाही. पडू नये. बरोबर. 5 पुस्तकांचा संच तू लिहिते आहेस, त्यातलं हे पहिलं पुस्तक आहे, बरोबर? हे पहिलं. आणि हो, आणि दुसरं पुस्तक आहे स्वयं 365. आणि त्याला आता प्रथम पारितोषिक मिळाले उपयोगी पुस्तक म्हणून. अरे वा, अभिनंदन. त्या पुस्तकाबद्दल आपण एक वेगळा पॉडकास्ट करू. अजून एक तुझं पुस्तक आता त्या साखळीतलं तिसरं पुस्तक येतं, बरोबर? 24 मेला. 24 मेला संध्याकाळी निवारामध्ये त्याचं बुक लॉन्च आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव, ते इंग्लिश पण पुस्तक आहे आणि मराठी पण एकाच वेळेला आहे. आणि गंमत म्हणजे नाव एकच आहे दोन्ही पुस्तकाचं. त्याचं नाव असं आहे की हाऊ टू फाइंड, हे ब्रॅकेटमध्ये, मेलडी इन लिव्हिंग टुगेदर. ओके. म्हणजे कशी आपल्या नात्यांमध्ये आपण हार्मनी, मेलडी, रिदम कसा निर्माण करू शकतो याच्याविषयीचे ते पुस्तक आहे. कुठल्याही दोन नात्याला ते लागू होतं पुस्तक. आणि ते असंच लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये कम्प्लीट सायन्स आहे, सायन्स बेस आर्टिस्टिक बुक आहे. अरे वाचक हेच माझे गुरु आहेत की जे मला स्फूर्ती देतात. आणि म्हणूनच मी माझ्या कुठल्याही बुक लॉन्चला चीफ गेस्ट हे माझे वाचक असतात. अरे वा, येस. किती छान. थँक्यू सो मच ललिता. मला खूप छान वाटलं की मला तू बोलायची संधी दिलीस आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलीस. सो सगळ्या श्रोत्यांना आणि तुला नमस्कार. नमस्कार प्रतिभा. तू अगं व्यग्र असतेस, तरी तू इथे येऊन एवढी माहिती सांगितलीस त्याबद्दल खूप आभार. सो थँक्यू सो मच. अच्छा, आणि भेटूया परत लवकरच आपण. भेटू. येस. बाय बाय. बाय. तर मंडळी, सर्वांसाठी मानसिक प्रथमोपचार ही संकल्पना डॉक्टर प्रतिभा यांनी आपल्याला समजावून सांगितली आणि त्या पुस्तक लेखनाचा प्रवासही त्यांनी आपल्याला उलगडून दाखवला. तर हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा. त्या पुस्तकामुळे तुम्हाला स्वतःवरच काम करायला खूप मदत होईल याची मला खात्री आहे. हे पुस्तक कुठे मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन पुस्तकाबद्दल, त्याच्या लेखकाशी संवाद. बघत रहा लँग्वेज टॉक्स.